आज आपण इंटरव्ह्यू कसा द्यायचा आणि त्याची टेक्निक्स काय याबद्दल बोलतोय. हर्षवर्धन आपल्या सोबत आहेत. त्यांचा प्रश्न काय ते आपण ऐकूयात. बोला हर्षवर्धन. बऱ्याच वेळा आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तयारी करून पूर्णपणे काही कारण असतं असं होऊ शकतं की आपला निगेटिव्ह रिस्पॉन्स ताबडतोब कळत नाही पण नंतर कळतो. त्याला आपला खूप इच्छा असते की आपण ती नोकरी मनापासून करणार आहोत. अशा वेळेला आपल्याकडे स्किल्स असतानाही आपल्याला जॉब मिळत नाही. त्यासाठी आपण काय तयारी करावी की तो जॉब आपल्याला मिळाला पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न नक्की काय होता? फॉर्च्यून प्रिफर्स द प्रिपेअर्ड माइंड असं मला वाटतं. ह्याचं कारण असं की कधी कधी एखाद्या जॉबवर तुमचं प्रेम बसतं आणि तुम्हाला वाटतं हे सगळं नीट चाललंय, इंटरव्ह्यू पण चांगला होतो पण सिलेक्शन होत नाही. अशा वेळेला तो जॉब आपल्याला मिळेलच, याच्यासाठी कसं प्रिपेअर करायचं? इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन हाऊ यू एंडेड द इंटरव्ह्यू. तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा केला त्याच्याबद्दल जास्त सांग. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं, आपण तयारी करून जातो, सगळा इंटरव्ह्यू देखील व्यवस्थित होतो पण त्याच्यानंतर समोरना कॉलच येत नाही आणि ना आपण फॉलोअप करत. पण त्याच्यासाठी हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे की तुम्ही तो इंटरव्ह्यू एंड कसा केलात, तो संपवताना तुम्ही काय नक्की केलं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला हा जॉबवर ना पुन्हा कॉल आला नाही. म्हणजे कसं थोडंसं हँड होल्डिंग साठी पुढे एक पाऊल टाकून ठेवायचं, त्यांना मेल करायची, SMS करायचा. हां, दिस इज अ व्हेरी गुड पॉइंट. मेल किंवा SMS करण्यापेक्षा शेवटच्या क्षणाला जेव्हा एक इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारतो की आता जसं तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता, तुम्ही विचारलं सोनाली तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का मला ह्या कंपनीत यायच्या आधी, तर सोनाली जर इंटरव्ह्यू देत आहे तर ती घाबरून काय म्हणते, नाही इट्स ओके, कारण मी तुम्हाला कसा तो प्रश्न विचारू, तुम्ही इंटरव्ह्यूवर आहात, मी तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे कदाचित तुमचा अपमान होईल, पण ती चुकीची समज आहे. त्या एंडला जेव्हा आपल्याला एक संधी दिली जाते प्रश्न विचारायची, त्यावेळेस नक्की एक प्रश्न विचारा. जसं की सर जर मी जॉईन केलं तर माझं जॉब डिस्क्रिप्शन काय असेल, माझ्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील जॉबवर. तुमच्याकडून एक उत्सुकता. आपल्या सोबत दीपक आहेत, त्यांना पण एक प्रश्न आहे. आपण ह्याबद्दल अधिक बोललं पाहिजे कारण हे लोकांच्या लक्षात येत नाही. दीपक, तुमचा प्रश्न काय आहे ते विचारा. हॅलो. हा बोला. मी म्हणजे कॅमेरा फील्ड मध्ये आहे, कॅमेरा इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मध्ये, आणि मी 10 ते 12 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे या फील्ड मध्ये. आणि मला एकदा माझ्या मित्राने मला ना एक म्हणजे अशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणजे जी कॅमेरे बनवते स्वतः, त्या कंपनीमध्ये मला वॅकन्सी आली तर मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझं क्वालिफिकेशन कमी आहे आणि मी असं सहज मित्रासोबत आम्ही बसून बायोडाटा बनवला, त्याच्यामध्ये बायो वगैरे आम्ही लिहिली. तिथं माझं सिलेक्शन पण झालं, सगळं झालं, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घेतला, सगळं व्यवस्थित झालं, जॉईनिंग डेट पण त्यांनी दिली. पण नंतर ते मला काय बोलले की तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन या. पण त्या टायमाला माझी हिंमत नाही झाली की मी तिथं जाऊन म्हणजे काय बोलू करून त्यांना. काय तसं माझा तो जॉब मग मी सोडून दिला, म्हणजे मी गेलोच नाही तिथं त्या डेटला. मला हे विचारायचं की इन फ्युचर मध्ये अगर समजा अगर मला असं काय जॉब वगैरे येतोय असं म्हणजे कोणाच्या थ्रू वगैरे मला माहिती पडतं तर त्या टाइम मला माझं सिलेक्शन होऊ शकतं का तशा कंपनीमध्ये? अगदी विश्वनाथ, हा उत्तम प्रश्न आहे आणि मी विचारणार आहे याचं उत्तर कसं द्यायचं ते, कारण ही माहिती असली पाहिजे. फॉर्मल डिग्री नाहीये माझ्याकडे, स्किल सेट माझा अतिशय चांगला आहे, तर मी प्रेझेंट कसं करायचं? कारण ते डॉक्युमेंट्स जेव्हा मागतील तेव्हा माझ्याकडे त्याच्या डिग्र्या नाहीयेत, पण स्किल सेट माझा खूप चांगला आहे. बायोडेटा रायटिंग बद्दल तुम्ही त्यांना काही सांगाल? येस, बायोडेटा रायटिंगमध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स लिहा आणि त्या एक्सपिरियन्सला व्हॅलिडेट करण्यासाठी त्या व्यक्तींचं नावं लिहा ज्यांच्याबरोबर तुम्ही कामं केलेली आहेत पूर्वी. कारण जर ती डिग्री नाही आहे पण एक्सपिरियन्स आहे तर डेफिनेटली हा जॉब तुमचाच आहे. कारण तुम्हाला ह्या जॉब. त्यांनी मगाशी जे करू नये ते केलंय का? त्यांनी खोटं थोडंसं सांगितलं. जर त्यांनी खोटं बोललं असेल की आय हॅव डन दिस डिग्री और डिप्लोमा, देन इट इज नॅचरली अ प्रॉब्लेम. जर त्यांनी खोटं बोललं नसेल देन ही डझंट हॅव टू वरी. त्याला काही काळजी करायचं गरज नाही कारण त्यांना ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे. फक्त जर खोटं बोललं असेल तर प्रॉब्लेमच येणार आहे. पण खूप ऑनेस्टली सांगितलं की त्यांना हिंमत नाही झाली त्यावेळेला सांगायची की मी नाही केलं, तर कशी ती हिंमत हिंमत म्हणजे काय? तुम्ही त्यावेळेला जो काय खरं आहे त्यावेळेला तुम्ही सांगायला पाहिजे. कारण इव्हन त्या क्षणीला त्यांनी डॉक्युमेंट्स मागितलं नाही, आफ्टर 1 year ऑल्सो दे कॅन आस्क फॉर द डॉक्युमेंट्स अँड सॅक यू. म्हणजे त्यामुळे आपण खरं बोललं पाहिजे पण मग चांगला बायोडेटा लिहिला पाहिजे आपल्या सोबत. पुढचा प्रश्न आहे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सुदर्शन, मला असा प्रश्न विचारायचा आहे की शेवटी एक इंटरव्ह्यू मध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की व्हाय यू ओनली डिझर्व दिस जॉब, कॅन यू गिव्ह अस सम रिझन? नाही, हे एकदम चांगला प्रश्न आहे. कारण काय, सगळ्यांना असं वाटतं की ज्या वेळेला मला नोकरी भेटणार आहे सो द कंपनी इज डुईंग मी अ फेवर. तर बरेचसे लोक असं बोलतात की मी काही करायला तयार आहे, तुम्ही कुठलंही काम द्या मला,
आय एम व्हेरी हार्ड वर्किंग असं म्हणजे ते जसं भीक मागतो सारखं असं होतं. त्यापेक्षा तुम्ही असं मान वर धरून तुम्ही बोलला पाहिजे की व्हॉट आय कॅन डू फॉर युअर कंपनी, तुमच्यासाठी मी काय करू शकतो, तुमच्या कंपनीसाठी काय करू शकतो, आणि हे स्पष्ट दाखवलं. आणि ह्याच्याबद्दल आधी विचार केलेला असला पाहिजे. आपण याबद्दल बोलत राहणार डॉमिनिक. आता एक ब्रेक घ्यायला लागेल आपल्याला वेळेच्यामुळे, पण याबद्दल अधिक बोलू की स्वतःला या मार्केट प्लेसमध्ये विकायचं कसं. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण टेक ऑफ मध्ये चर्चा करतो इंटरव्ह्यू टेक्निक्स बद्दल आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा त्याच्याबद्दल. सचिन आहेत आपल्यासोबत. सचिन, तुमचा प्रश्न विचारू शकता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझा प्रश्न असा होता की मी ऑलरेडी 4 जॉब केलेले आणि 4ही अलग अलग BPO मध्ये असताना अलग अलग फील्डमध्ये जॉब केलेले आणि 4ही जॉब मी सोडले विविध कारणासाठी सोडले. आणि साईड बाय साईड मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं म्हणजे मॅनेजमेंट थ्रू डिस्टन्स लर्निंग साईड बाय साईड. आणि नंतर मी अजून एक जॉब जॉईन केला BPO फर्म मध्ये अँड तो सुद्धा मी सोडला. जस्ट इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केला मी फुल टाइम बेसिसवरती. पण जसं मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा कोर्स संपवला तसं मार्केट एवढं खाली गेलं की इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं कुठे हेच नाही, ओपनिंगच नाहीये. बरोबर. प्रॉब्लेम असा झाला की मी जवळपास 7 महिने अपॉर्च्युनिटीची वाट बघतोय पण मला कुठे काही रिस्पॉन्स भेटत नाहीये. तुमचं वय काय आहे सचिन? 28. ओके. तर माझे 2 प्रश्न आहेत की बेसिकली आता मी कंपनी चेंज केली शेफल केलेलं आहे. हा प्रश्न कॉमन आहे की वाई मीन्स तुम्ही कंपनीला स्टिक का राहत नाही एका कंपनीला, हा माझा पहिला प्रश्न आहे. सेकंड प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढं मॅनेजमेंट करून आणि हा जो डिप्लोमा केला फुल टाइम एवढं करून पण 7 महिने मी घरी आय डोंट नो की समोरच्या व्यक्तीला मी कसं कन्व्हिन्स करायचं की या 2. अगदी तुमचे हे प्रश्न चांगले आहेत, आपण विचारूया तिकडे. आणि मला असं वाटतंय की हा खूप लॉंगर काउन्सिलिंगचा प्रश्न आहे. थोडक्यात आपण त्यांना काय सांगू शकतो? थोडक्यात काय आहे की ज्या वेळेला आम्ही करिअर शोधतोय त्यावेळेला आम्हाला स्थिरपणा माहित नाही की कुठल्या करिअरमध्ये जाऊ. सो लॉट ऑफ युथ आर फेसिंग दिस प्रॉब्लेम. पण हे एकदम मोठा प्रॉब्लेम नाहीये कारण 40 वर्षानंतर पण तुम्ही करिअर चेंज करू शकतो, तर त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण त्याची धरसोडची हिस्ट्री असते ती डिपेंड करायला म्हणजे इंटरव्ह्यूला डिपेंड करायला तुम्ही बोलू शकतो की इन कम्युनिकेशन हेच की व्हेरीड एक्सपिरियन्स विल बेनिफिट यू. माझा व्हेरीड जो एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासाठी बेनिफिट होणार आणि याचा उपयोग होऊ शकतो. येस, अनदर करेक्ट आन्सर वुड बी की मी माझा प्रोफाईल प्लॅन केला होता की मी हे जॉब करणार आहे आणि इथे एक्सपिरियन्स घेणार आहे ह्या क्षेत्रात आणि ह्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स मग पुढे मी तुमच्या नोकरीत तो कसा वापरणार आहे. एक्झॅक्टली. आपल्या सोबत रुपेश आहेत कोल्हापूरहून. त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. रुपेश, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅम. हा, इंटरव्ह्यूवर कधी कधी असा प्रश्न विचारतात की वाय शुड वी रिजेक्ट यू, म्हणजे कधी कधी असं विचारतात की टेल 5 रिझन्स वाय शुड वी रिजेक्ट यू. त्यावेळेला काय द्यावं उत्तर? अगदी सिम्पल आन्सर, आय कांट थिंक ऑफ वन रिझन. मला एक पण उत्तर येत नाही की तुम्ही मला रिजेक्ट का करावं आणि काय सांगू. एक्झॅक्टली. आणि पॉझिटिव्हली आणखीन जर बोलायचं असेल तर सांगा की मी तुम्हाला 5 रिझन सांगू शकतो ज्याच्यासाठी तुम्ही मला घेतलं पाहिजेत कामावर. तू विटीनेस साठी ते दिलेली ऑपॉर्च्युनिटी आहे का की तुम्ही किती स्मार्ट आहात त्याच मोमेंटला दाखवायचं. इंटरव्ह्यू इज ओनली फॉर दॅट की तुम्ही किती फास्ट विचार करू शकता. हाऊ क्विक आर यू ऑन थिंकिंग ऑन युअर फीट. आणि त्यावेळेस जर तुम्ही एक विटी आन्सर देताना ते इव्हन कॉन्फिडेंटली दिलात तर इट्स व्हेरी गुड. आणि म्हणून कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. म्हणजे ना मला असं जाणवतं की या तऱ्हेच्या विषयांबद्दल लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. कारण इंटरव्ह्यूला जाताना एक टेन्शन नेहमी असतं, तुमचे चांगले गुण काय, तुमचे दोष काय. एक आपण प्रश्न मगाशी असा बोलत होतो की अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या CV मध्ये नाही ती सांगा. काय सांगायची अशा वेळेला गोष्टी? एक छोटीशी हॉबी बद्दल सांगा पण ती हॉबी जेन्युइन असू द्या. म्हणजे जसं मला विचारलं गेलं आणि मी सांगितलं की आय लव्ह रिडिंग, तर इंटरव्ह्यूचा दुसरा प्रश्न असेल की सोनाली व्हॉट इज अ लेटेस्ट बुक जे तू आज वाचलंयस, लेटेस्ट बुक कुठलं. आणि त्यावेळेस जर मी आकाशाकडे बघून विचार करायला लागले तर ते कन्व्हिक्शन येत नाही त्याच्यामध्ये, खोटं बोलते. अगदी हे कन्व्हिक्शन येत नाही. माझ्या मते इतके फोन येत आहेत आज की आपल्याला असा अजून एक प्रोग्राम करावा लागेल. तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा होता आजचा आमचा टेक ऑफचा कार्यक्रम इंटरव्ह्यू देताना. हा कार्यक्रम तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता पण बघता येईल. तुमचे जे काही करिअर विषयक प्रश्न असतील किंवा अशा पद्धतीचे प्रश्न असतील तुम्ही आम्हाला कधीही कळवू शकता. 02266899204 या क्रमांकावर. शक्यतो सकाळी 8 ते 10 या वेळात जर फोन केलं तर उत्तम होईल. हाच आमचा कार्यक्रम तुम्ही आज संध्याकाळी 6:30 वाजता आणि उद्या सकाळी उद्या दुपारी 1:30 वाजता बघू शकाल. शिवाय www.ibnlokmat.tv वर पण तुम्हाला तो कार्यक्रम बघता येईल. डॉमिनिक आणि सोनाली तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्स. थँक्यू सो मच.